हॅलो हॅलो सुस्वागतम. सात पेटी कमी करा. हॅलो 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 थोडं शार्प करा. सुस्वागतम. वाडा कसबेवाडी श्री साई मंदिराचा हा 36वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतोय. आणि त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रसादित भजन मंडळ वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मी बुवा स्वतः विजय उर्फ गुंडू सावंत आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी बुवा याच गावचे सन्माननीय स्वराधीश दुर्वाज गुरव आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी सर्व पदाधिकारी सर्व साई भक्त कसबेवाडीतील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतोय. मग या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनीबुवा असतील, पखवानोदक असतील, मान्यवर व्यक्ती असतील. त्यामध्ये या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश तावडे इथे बसलेले त्यांचे सुद्धा स्वागत करतो. आमचे मित्र सन्माननीय संजय तावडे यांचे सुद्धा स्वागत करतो. यूट्यूबच्या माध्यमातून इथे सन्माननीय शिंदे त्याचप्रमाणे रासम साहेब आलेले आहेत त्यांचे सुद्धा स्वागत करतो. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली स्थान देवता रंगदेवतेला वंदन करून म्हणजे ग्रामदेवता ही सातेरी मातेच्या चरणाशी लीन होऊन भुवनची ग्रामदेवता विमलेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन सत्याचा वाली श्री सत्यनारायणाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुद्रा करून डबलवारीच्या या आमने सामने 2020 सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांची सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. थोडी लेवल असली तर द्या ना, पॉवर कमी आहे. थोडी लेवल जरा वाढली तर आपली बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं ना रे बऱ्याच वर्षानंतर दुर्वाज गुरु माझ्या सोबत आहेत आणि आजची बारी त्यांच्या म्हणजे वाडीतच जवळजवळ असल्यासारखी आहे. माका फक्त एक गणित सुटना की तू टेम्पो घेऊन किती येईल टकल्यावर सुनपेटी आणतच तरी येते असते ना. बरं टेम्पो आणलं छोटंसं होतं ते ह्या गल्लीतच नक्की येलो असतो. 5 मिनटं जर अजून लागली असती तर पण ठीक आहे. मुंबईवाले शायनिंग घ्यावा नाही पण प्रामाणिकपणे सांगतो अतिशय आमची जवळची दोस्ती आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या तुमच्या गावात बारी आहे हे माझं मत मी सुरुवातीलाच मांडतोय. आणि तुमच्या गावचे जे दुर्वाज गुरव बुवा आहेत तुमच्या गावाचं नाव हे जगभर प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विमलेश्वर मंदिर आणि वाडा गावचं हे नातं आहे. परंतु दुर्वाज गुरव यांच्यामुळे तर तुमच्या गावचं नाव सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतं हे नाकारता येणार नाही. लक्षात घ्या. एकदा दुर्वाज गुरव बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यामुळे मी कशा पद्धतीत बाऱ्या करतो हे बुवांना सुद्धा माहिती आहे. तुम्हाला मायबाप प्रेक्षकांना माहिती आहे. 12 वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 1 तपानंतर पुनश्च मला या ठिकाणी इथे बोलवलेलं आहे. त्यामुळे ठराविक लेवल सोडून मी तरी नाही बोलणार बुवांना किंवा भजन म्हणजे भजन माझ्यापेक्षा त्याचा भारी जमाना पण एक ठराविक लेवल सोडून नाही बोलू शकत मी. कारण आज त्यांच्या गावामध्ये भारी आणि यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यात टेन्शन आमचं यूट्यूबचं असतं. लक्षात घ्या एखादं वाक्य जरी चुकीचं बोललं तरी ते होत नाही बरोबर. मायबाप जनता जनार्दन बाहेर उभे आहेत. खूप लांबून आलात तुम्ही. साईबाबांचं दर्शन घ्या. या इथे बैठक व्यवस्था केलेली आहे. जेवढा वेळ बसायला जमेल तेवढा वेळ बसलं तर दोन्ही मंडळांसाठी ठीक आहे. धन्यवाद. आणि महिला वर्गांची उपस्थिती आहे. तुमच्या कानावर तुमचे हात येतील असं एकही वाक्य
आमच्या दोन्ही दोन्ही बुवांच्या मुखातून नाही निघणार 100%. आणि हे तर साईबाबांचं पवित्र स्थान आहे. धन्यवाद. आणि आज जे पखवाजवर साथ करतायत, ज्यांनी अनेक हजारो शिष्य घडवले, माझ्या गायनामध्ये सुद्धा त्यांचा वाटा आहे, माझ्या भजनातला सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा साथ केलेली आहे. ते महेश परब आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव या ठिकाणी आले, माझ्या शेजारचे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हें देखता हूँ तो लगता है ऐसे कि जैसे युगों से तुम्हें जानता हूँ. रखुमा माझी पेरणी करी, माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझी गुरुदत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरुभक्तीच्या गुरुदत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरुभक्तीला पूजनी. नमो एकदंता शिवगौरी सुता, नमो एकदंता शिवगौरी सुता, तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझ करता आणि करविता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, शरण आलो मी तुला भगवंता, शरण आलो मी
गौर रूप हे तुझे पाहता, 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 सौख्य लाभुदे अमुचा सौख्य लाभे. सौख्य कुंडलिका वरदे 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 हरी 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 विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 श्री पंढरीनाथ विघ्न हरता गणपती राजा ग्रामदेवता देवी साती कुलदेवता व्यानमाता भवानी रंगदेवता श्री सत्यनारायण परमपूज्य साईनाथ श्री देव विमलेश्वर सुप्रसिद्ध विहंकार गुरुवर्य अशोक सावंत तुळशीदास. धन्यवाद. साई मंदिराचा हा 36वा वर्धापन दिन, अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि 36 वर्ष मंडळाचं हा वर्धापन दिन साजरा करणं ही साधी गोष्ट नाही. कारण तुमची ह्या मंडळाची एकी आहे ह्या कसबेवाडीतील, म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आजची रात्र परमेश्वराच्या नामस्मरणात आपलं भजन मुळी राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. प्रत्येक भाऊ सांगत असतात की रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. माझ्या प्रेक्षक मी नेहमी भजनाच्या माध्यमातून सांगतोय की राम हा शब्द उच्चारणं खूप सोपं आहे, राम समजायला सुद्धा खूप सोपं आहे आणि राम हा शब्द लिहायला सुद्धा खूप सोपं आहे. परंतु कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे तो कृष्ण समजायला तुम्हाला खूप कठीण आहे, कृष्ण शब्द लिहायला कठीण आहे आणि कृष्ण हा शब्द उच्चारायला सुद्धा खूप कठीण आहे. ज्या श्रीकृष्णाला छोटीशी बासरी उचलायला आपल्या 2 हाताचा आधार घ्यावा लागला, त्याने अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती घेतला. तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे. साक्षात मृत्यूच्या शय्येवरती नृत्य करणारा म्हणजे नागाच्या फणीवरती नृत्य करणारा हा कृष्ण समजणं फार कठीण आहे. महाभारताचं युद्ध एका क्षणात संपवू शकण्याची ज्याच्या अंगात ताकद असताना सुद्धा अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला, तो श्रीकृष्ण तुम्हाला ओळखणं खूप कठीण आहे. आणि त्यामुळे आपण म्हणतो की रामाचा आचार कृष्ण समजायला पाहिजे आणि ज्याला कृष्ण समजला त्याला आपलं जीवन समजलं. आपला देश हा हिंदू आहे, काही वर्षात हिंदुस्थान राष्ट्र म्हणून घोषित होणार आहे. तरी पण प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना व्हायला आपल्या हिंदुस्थानामध्ये 500 वर्ष गेली. गेल्या 22 जानेवारी 2024ला प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली 500 वर्षानंतर. म्हणजे आपण कुठल्या लेवलला आहोत हे विचार करा. रामायण महाभारत हे आपले ग्रंथ आहेत, भागवत गीता हे आपले ग्रंथ आहेत, त्याच्यावरती आपलं भजन आधारित आहे. रामायण जीवनामध्ये काय करावं हे रामायण शिकवतं, महाभारत जीवनामध्ये काय करू नये हे महाभारत शिकवतं आणि भागवत जीवन कसं जगावं हे शिकवतं. आजच्या ह्या कलियुगात सत्य, त्रेता, द्वापर आणि हे कलियुग आहे. ह्या कलियुगाची एकूण 4,32,000 वर्ष आहेत. त्याच्यापैकी फक्त 5,000 वर्ष संपलीत तर आपली ही परिस्थिती झाली आहे, बरोबर ना. आणि 20 वर्षानंतर आपली काय परिस्थिती. आजच्या ह्या कलियुगात हल्लीच्या 10-15 वर्षात
तरी नाती तुटलीत. बापाचं आणि मुलाचं नातं नाहीये, आईचं आणि मुलीचं नाही, भावाचं आणि बहिणीचं नाही. याला एकमेव जर काय कारण असेल तर त्या 7-8 इंची मोबाईलचा झालेला अतिरेक आहे. लक्षात घ्या, मोबाईल वाईट नाहीये, परंतु तेवढा एवढा अतिरेक झालाय की कुठल्याही गोष्टीचा आपल्या जीवनात जर अतिरेक झाला तर त्याचं विष बनतं. याचं साक्षात उदाहरण आपल्याला सध्या बघायला मिळते. हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातोय. जिवंत माणूस आज पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. या कलियुगात जर तुम्हाला परमेश्वराच्या त्या साईंच्या पायापर्यंत जर तुम्हाला पोचायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. सत्ययुगात जर परमेश्वराच्या चरणापर्यंत भेटायचं असेल तर त्यावेळेस हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची. जशी चांगदेवाने 1400 वर्ष तपश्चर्या केली. साक्षात रावण त्याने ब्रह्मदेवाची 10,000 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा कुठेतरी परमेश्वर भेटायचा. त्यानंतर आलं त्रेतायुग. ह्या त्रेतायुगात परमेश्वराच्या जवळ जायचं असेल तर मोठमोठे होम हवन यज्ञ करायला लागायचे, तेव्हा परमेश्वर भेटायचा. त्यानंतर आलं द्वापारयुग. ह्या द्वापारयुगात दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष देवाची पूजा करायला लागायची, तेव्हा कुठे परमेश्वर भेटायचा. आणि आता हे कलियुग. या कलियुगात जर तुम्हाला परमेश्वराच्या चरणापर्यंत पोचायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही मायबाप प्रेक्षको. कारण सरते शेवटी आपलं कर्म, आपलं स्वतःचं कर्मच आपल्या कामाला येणार आहे. पूर्वीच्या काळी चालायचं की मागच्या जन्मी केलेलं कर्म या जन्मी फेडायचं. आता तसं नाही. आता या जन्मी केलेलं कर्म तुम्हाला या जन्मातच फेडावं लागतं. किंबहुना जर सकाळी केलेलं असेल तर संध्याकाळपर्यंत फेडावं लागतंय. म्हणून मायबाप प्रेक्षकांना सांगतोय की एखाद्याबद्दल चांगलं चिंतिता नाही आलं तरी चिंतू नका, पण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. त्याची नोंद तो परमेश्वर आपल्या डायरीमध्ये करत असतो आणि ते आपल्याला भोगावं लागतं. लक्षात घ्या, पूर्वीचा काळ आताचा काळ जमीन आसमानाचा फरक झालाय. पूर्वी आपल्या घरात जर एखादा चाकरमानी माणूस आला, हॅलो होतं असो ते. आपण शेवटी गावात राहतो, बरोबर ना. सगळ्यात जर जास्त कुठला प्रॉब्लेम असेल तर तो लाईटीच होता. मुंबईकरांका ह्याचा अनुभव नाही. गाव म्हणजे बरं आला मुंबईकर गेले त्या निमित्तानं त्यांना समजतं तरी गावात लाईट गेले तर काय परिस्थिती होता ते. मुंबईकर चाकरमानी जर आपल्या घरात आला पूर्वीच्या काळी आणि त्याला पोचवायला तुम्हाला देवगड एसटी स्टँडला जावं लागत होतं. आता प्रत्येकाच्या घरात गाडी आहे. मग त्यावेळेस एक जण जाणारा असला तर 10 लोक बोजा घेऊन त्याला पोचवायला जायचे, बरोबर ना. आणि एस टी सुटली की जाणारा सुद्धा ओक्साबोक्षी रडायचा आणि पोचवायला जाणारी लोक घरी येईपर्यंत ती रडतच असायची. आणि आत्ताच्या काळात कोणाच्या मैताक गेलो ना तर डोळ्यातून एक थेंब येणत नाही, उलटं म्हणतात गेलो तो बरा झाला म्हणून. ही परिस्थिती आहे. कारण काय, एकमेकात बरा बघावणार नाही. आता इथे एवढ्या महिला आहेत किंवा जेव्हा गावात कार्यक्रम असतो त्यावेळेस महिला एकत्र बसल्या तरी म्हणतात एक महिला दुसरे महिला बघलं माझी साडी घरा काय ती काटा पदराची माझी साडी आहे तिच्या महिला बोलासारख्याच नाही. नको विसरू संकेत मिलन.
गम पनी ध प म ध प म ग रे राम कृष्ण हरे गम पनी ध प म ध प म ग रे राम कृष्ण हरे गम पनी ध प म ध प म ग रे जय जय